शरद पवार यांच्या पक्षासाठी ही शेवटची निवडणूक असेल. भाजपा महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा यांची टीका. 2019ला फडणवीस देखील असंच म्हणाले होते, मात्र आम्हाला सत्ता मिळाली. पवारांचा जोरदार टोला. मेरिटच्या आधारावर नाशिकची जागा आम्हाला मिळावी. शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसे यांनी दिली प्रतिक्रिया. नाशिक, हिंगोली आणि यवतमाळच्या उमेदवारीचा तिढा कायम. उन्मेष पाटील हे उद्या ठाकरे गटात करणार प्रवेश. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं घेतली उद्धव ठाकरे यांची भेट. बावनकुळेंकडून समजूत काढण्याचा प्रयत्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा विदर्भातून महाराष्ट्रातील प्रचार करणार सुरू. अमित शहा 6 एप्रिल तर पंतप्रधान मोदी 10 आणि 14 एप्रिलला घेणार सभा. सोलापूरच्या विकासासाठी फडणवीसांनी काहीही केलं नाही, नुसत्या थापा मारल्या. ते फडणवीस आणि हे फसवणूक. प्रणिती शिंदे यांचा हल्लाबोल. सातारा मतदारसंघात शरद पवार गटच निवडणूक लढवणार. साम टीव्हीला सूत्रांची माहिती. श्रीनिवास पाटील यांना निवडणूक लढण्यासाठी आग्रह. उदयनराजे विरुद्ध श्रीनिवास पाटील यांच्यात लढत होण्याची चिन्ह. उद्धव ठाकरे यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. लोकसभेनंतर त्यांच्याकडे 10 आमदार देखील राहणार नाही. नारायण राणे यांची जहरी टीका. रामदास कदम यांचे 12 ते 13 घोटाळे उघड करणार. अनिल परब यांचा घणाघात. खेडमधील नगरपालिकेचा भूखंड कदम यांनी लाटल्याचाही केला आरोप. पुण्याच्या ससून रुग्णालयात रुग्णाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी दिला नकार. उंदीर चावल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप, तर रुग्णालय प्रशासनानं आरोप फेटाळले. यवतमाळचा पारा तब्बल 43 अंशांवर. नागपूरनं देखील गाठला 41चा पारा. पुणे आणि कोल्हापूरमध्ये सूर्याचा प्रकोप.